हॅलो फ्रेंड्स, आज आपण निघालेलो आहोत तामिनी घाटामध्ये. काळेवाडी फाट्यापासून आपण निघालेलो आहोत. आता वाकड सिग्नलला आहोत. आपण 70 किलोमीटर डिस्टन्स दाखवत आहे आणि आपण आता हिंजवडीच्या हेवी ट्रॅफिकमध्ये एंटर करत आहोत. आज तरी पावसामुळे थोडंसं बाकीचे फिरणाऱ्यांची संख्या कमी दिसते. 2 व्हीलरवर 4 व्हीलरमध्ये बरेच जण घरीच राहणं प्रेफर करतात पावसामध्ये. आपल्यासारखे लोक फिरत आहेत आणि आपल्या सोबत आहे आदर्श आणि शौर्य. शौर्य आणि आदर्शला सुट्टी आहे सध्या. इंजिनिअरिंगचे पेपर झाल्यामुळे आता ते रिझल्टची वाट बघत आहे. शौर्यचा रिझल्ट लागलेला आहे. शौर्य किती पर्सेंटेज पडली? 65% पडले. ऑल क्लिअर. अरे वा, शौर्याला 65% पडलेले आहे. कॉंग्रॅट शौर्य, आजची पार्टी तुझ्याकडून. येस. हा चला, तामिनी घाटामध्ये आहे आमचं हॉटेल. तामिनी कोणतं घाटामध्ये हॉटेल? आमचं हॉटेल आहे. त्याचं नाव मनोरंजन व्हॅली. चला तिकडे देतो तुम्हाला पार्टी. ओके, आज पार्टी शौर्य कडून आहे. पाऊस थोडाच आहे. बघूया तामिनी घाटात पाऊस आहे का नाही. पिंपरी चिंचवड मध्ये तर पाऊस दिसतच नाहीये. परवापासूनच पाऊस चालू झालाय, पण थोडासा कमी प्रमाणात पाऊस आहे. जे म्हणतात ना पावसाची बुरबुर चालू आहे, ती बुरबुर चालू आहे. खूप पाऊस असा धोधो पाऊस पडत नाही. आता तामिनी घाटात जर धोधो पाऊस असेल तर धबधबे चालू झाले असतील. त्याच लालचे पोटी आपण निघालेलो आहोत. आता आपण माणगाव मध्ये आहे आणि माणगाव मध्ये एवढा जोराचा पाऊस चालू आहे की तामिनी मध्ये पण मस्त पाऊस चालू असणार. तिथं धबधबे चालू राहणार. ज्याच्यामध्ये मग तामिनीचा जो व्ह्यू असणार ना तो एकदम भारी असणार. मग आता तामिनीत गेल्यावरती बघू परत व्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल. धबधबे भरपूर चालू असणार आहे, त्यामुळे आज खूप मजा येणार आहे. दोघांना सुट्टी असल्यामुळे आज भिजायचा प्लॅन आहे. कपडे घेऊन आलेले आहेत सगळे. बघू आता पाऊस असेल तर भिजूया, नसेल तर तसंच येऊया. तर आता गाईज आपण थांबलेलो इकडे पेट्रोल पंप वरती पेट्रोल भरायला. एकदा आता टाकी फुल करून घ्यायची आपल्याला. टाकी फुल करून घेतली का मग आपण तामिनी घाटात फिरायला मोकळे एकदम. आता गाईज हे बघा, गाडीची टाकी आपण फुल केलेली आहे. आता आपण निघू आपल्या ट्रिपला, तामिनी घाटातल्या धबधब्यांना. या पावसाळ्यामध्ये आमचं फिरायचं खूप नियोजन आहे. सध्या तामिनी घाट, नंतर माळशेज घाटात जायचंय, नंतर ना रायगडावर जाण्याची इच्छा आहे. बघूया कसं जमते. सिंहगड, रायगड, राजगड, बघूया कुठे कुठे जायला जमतंय. धरणांवर पण बऱ्याच जायचं आहे. महाबळेश्वर, पावसाळ्यात महाबळेश्वर खूप छान असतं. तिथे खूप छान असतं वातावरण. महाबळेश्वर हे उन्हाळ्यात फिरायचं ठिकाण नाही. महाबळेश्वर म्हणजे पावसात धो पाऊस असतो. आम्ही एका वर्षी गेलो होतो, खूप मजा आली. खूप. एकदा मी हॉटेलवरती होतो माझ्या, एकटाच होतो. तेव्हा तिकडचे कुक, शेफ आणि ते सगळेच होते. मग तेव्हा येताना खाली म्हणजे तिकडून मी लिफ्ट घेऊन आलो होतो. तेव्हा इकडे गाडी नव्हती, 2 व्हीलर वगैरे. मग लिफ्ट घेऊन खाली आलो पौडला आल्यावरती मग तिकडं मी बघितलं एक 7 रुपयाचा समोसा भेट. बोलला 7 रुपयाला समोसा, बघू ट्राय करून. मोठा नव्हता, एवढा छोटा होता, पण टेस्ट भारी होती. चटणी नाही काय नाही, पण टेस्ट भारी होती.
आणि मग त्याच्या एका नंतर तिथं एक स्वीटची दुकान पण होती. तिथून मी हे घेतलं होतं, स्वीट घेतलं होतं जरा, गुलाबजामुन काजू कतली पार्सल घरी घ्यायला. जाऊ वातावरण मध्ये वडापाव, चाय भजी, कांदा भजी घेऊ. कांदा भजी घेऊ. गावाकडची लोक त्यांच्या उद्योग धंद्याला चाललेली आहेत, कोणी गुरं राखायला चाललेलं आहे. मित्रांनो, आपण आता आदरवाडी या गावापर्यंत जाणार आहोत. आदरवाडीला आमच्या दाजींचं हॉटेल आहे, म्हणजे शौर्यच्या पप्पांचं हॉटेल आहे, हॉटेल मनोरंजन व्हॅली. आपण आता आलेलो आहोत मुळशी गावात. बोर्ड आहे आय लव्ह माय मुळशी. मुळशी गाव तसं बरंच मोठं आहे. 2 व्हीलर्सवर फिरणारे लोक पण भरपूर आहे. लहान मुलांनाही घेऊन येत आहेत. ह्या इथे आता ढग पूर्ण उतरलेले आहेत डोंगरावर. समोरचा व्ह्यू खूपच छान आहे. हे बघा, समोर पूर्ण ढग उतरलेले आहे डोंगरावर. धबधबे चालू असले पाहिजे 100%, कारण 2 दिवसापूर्वीच पाऊस चालू झालेला आहे. शक्यता कमी वाटते, पण बघूयात. आज नशिबात जर असेल तर धबधबे एन्जॉय करणार आहोत आपण. चावलेले महाराष्ट्राची शान लाल परी आत्ताच गेलेली आहे. लाल परी मधून जाण्याची मजाच काही और आहे. आता आपण मुळशी डॅमच्या बॅकवॉटरला आलेलो आहोत. मुळशी डॅमचं बॅकवॉटर अजून एवढं भरलेलं नाहीये. 2च दिवस झाले मित्रांनो, पाऊस चालू झालेला आहे. भरेल एक 8 दिवस 15 दिवस चांगला पाऊस झाला की चांगल्या पद्धतीने भरू शकतंय धरण. ह्या वर्षी पाऊस कमीच सांगितलेला आहे. खूप छान घाट रस्ता आहे. माळशेज घाटात एक जायचं आहे, पण माळशेज घाटात सध्या पाऊस नाही. एकदा का पाऊस चालू झाला की आम्ही माळशेज घाटातही जाणार आहोत. महाराष्ट्राची शान लाल परी आलेली आहे. लाल परी जिथे रस्ता तिथे लाल परी. लाल परी बघितलं इतकं छान वाटतं ना की बस. पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. बघूयात आता धबधब्यांचं काय आहे ते. धरणाच्या बॅकवॉटरला पाणीच नाही सध्या. पाण्याचं नाही. छोटे छोटे धबधबे दिसायला लागले आहेत मित्रांनो. इथे पावसाचे प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. आदरवाडीच्या मागे आपण 10 किलोमीटर आहोत. मस्त असे डोंगरावर ढग उतरलेले आहे. छोटे धबधबे चालू झालेले आहे. निसर्गाची किमया निराळीच आहे. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस एकदम वातावरण
अचंब होऊन जाता. सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसायला लागलेल्या आहेत. आपण आता आलेलो आहो मित्रांनो तामिनी देवीच्या मंदिरामध्ये. कॉलेजमध्ये असताना आम्ही ह्या मंदिरामध्ये मुक्काम केलेला आहे. किल्ल्यावर आलेलो आहे. त्यावेळेस खूप छान दिवस होते. त्यावेळेस पैसे खूप कमी असायचे. टू व्हीलरवर फिरायचो आम्ही सर्व. आणि कॉलेजला असताना मित्रांनो असं धुकं पडलेलं आहे. स्वर्गातच आलेलो आहोत. खूप छान वातावरण झालेलं आहे. एकदा नक्की या तुम्ही तामिनी घाटामध्ये. नक्की या, नक्की बघा. रस्त्यावर इतकं धुकं आहे. लोक एन्जॉय करतायत. छान एकदम वातावरण झालेलं आहे. स्वर्ग यालाच म्हणतात. अख्खं धुकं माझ्या मते रस्त्यावरच पडलेलं आहे का रे? हा, पावसाचं प्रमाणही भरपूर आहे इथे. खूप छान, खूप छान. आता आम्ही गाडीमध्ये हीटर चालू केलेलं आहे. खूप थंडी वाजते इथं. बाहेर खूप थंडी वाजत आहे. थंडी म्हणजे एकदम काकडलोय आम्ही. जर्किन बिर्किन घालून बसलोय सगळे. हो, जर्किन घालूनही आम्हाला थंडी वाजत आहे. शौर्य कसा बसलाय हाफ टी शर्ट वर त्याला त्याचंच माहिती. आता आपण धबधब्यावर जाणार आहोत. पण आता आलो इकडं मनोरंजन व्हॅलीला. मग आता आपण घेतलेली आहे बिर्याणी आणि अजून दिलेली ऑर्डर. येते आता आपल्याला, बघू काय काय येते. तर गाईज हे बघा, व्हेजमध्ये आम्ही मागवलेले आहे आता मिक्स व्हेज आणि चपात्या मागवल्या आहेत. आता खाऊ आणि मग जेवण झाल्यावरती आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. तर मित्रांनो आत्ता जेवून आम्ही निघालेलो आहोत. 4:30 वाजलेले आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. बघूया आता किती टाइम होते. तरी अंदाजा आहे 1.5 ते 2 तासामध्ये आम्ही घरी पोहोचलो पाहिजे. बघूया. पाऊस चालूच आहे. आज खूप एन्जॉय केलेला आहे आम्ही. तामिनी घाट एन्जॉय झालेला आहे. आता पुढच्या वेळेस माळशेज घाटात जाणार आहोत. हे गाईज, आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत. ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं खूप वेळ झालेला आहे. आता संध्याकाळचे 11 वाजत आहे. आता झोपायची वेळ झालेली आहे. तेव्हा आता गुड नाईट. आजचा व्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके, चलो बाय बाय.